पूजा खेडकरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। दिल्ली हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन देण्यास नकार देण्यात आलाय। नागरी सेवा परीक्षेतील कथित फसवणूक प्रकरणामध्ये कारवाईची शक्यता आहे। आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूया। ग्रस्त माजी IAS अधिकारी पूजा खेडकर हिचा दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन फेटाळलेला आहे। त्यामुळे पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ झालेली आहे। तिला पोलीस कधीही अटक करू शकतात। आणि मी सध्या पूजा खेडकरचं जे बाणेर रस्त्यावरील पुण्यातलं घर आहे, खरं तर हे घर पूजा खेडकरच्या आई वडिलांच्या नावावर आहे। आणि आता आपण जर पाहिलं तर या घराला आतमधून लॉक असल्याचं दिसून येतं। याचा अर्थ काही लोक या घरामध्ये असण्याची शक्यता आहे। नेमकी गेल्या काही दिवसापासून पूजा नेमकी कुठे आहे हा प्रश्न निर्माण होत होता। पूजा माध्यमांसमोर आतापर्यंत तर आलेली नाहीये। पूजाचा शोध आता दिल्ली पोलीस घेणार असल्याची देखील माहिती समजते। खरं तर पूजा खेडकरचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता पुढच्या न्यायालयात तिला जाण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। मात्र दिल्ली पोलिसांकडून पूजाचा शोध घेतला जाऊ शकतो आणि पूजाला अटक देखील होऊ शकते। दिल्ली पोलीस यापुढे काय करतायत आणि पूजा नेमकी कुठं आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। तर दिल्ली कोर्टाकडून पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन देण्यास नकार देण्यात आल्यानंतर आता पूजा खेडकरच्या अडचणी या वाढण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय। दिल्ली हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन देण्यास नकार देण्यात आलेला आहे। त्यामुळे पूजाला केव्हाही अटक होऊ शकते। पूजा खेडकर सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे। कोर्टाला सुट्ट्या असल्यामुळे अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। नागरी सेवा परीक्षेमधील कथित फसवणूक प्रकरणामध्ये कारवाईची शक्यता वर्तवली जाते। पूजा खेडकरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। दिल्ली हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळलेला आहे।